आणि राज्य मागासवर्ग आयोगानं महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, व्हीजेएनटी आणि खुल्या प्रवर्गातल्या इतर जातींचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। या सर्वेक्षणाच्या माध्यमातून या जात समूहांचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण मोजलं जाईल आणि त्यासाठीचे निकष एकच असतील। राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्णयावरती अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या सर्वेक्षणासाठी निकष निश्चित करताना 60-70 वर्षांपूर्वी जे निकष लावले गेले ते आज लावले जाऊ नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्रातील मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, ओबीसीच्या अंतर्गत येणारे व्हीजेएनटी सारखे वेगवेगळे जात समूह असतील किंवा खुल्या प्रवर्गातील इतर जात समूह, या सगळ्यांचं एकत्रित सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाने घेतला आहे आणि या सर्वेक्षणासाठीचे निकष हे एकसारखे असणार आहेत, एक समान असणार आहेत। हे पहिल्यांदाच होणार आहे, फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये, आणि याचे अतिशय दूरगामी परिणाम होणार आहेत। एक मोठी घुसळण या निमित्ताने आपल्या समाजामध्ये, आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे। याचे परिणाम काय असू शकतात, हे सर्वेक्षण करण्यासाठीचे निकष काय असायला हवेत, याबाबत येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला मतमतांतर पाहायला मिळतील। आपल्यासोबत मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आहेत। सर, पहिल्यांदा की हा जो राज्य मागासवर्ग आयोगाने घेतलेला निर्णय आहे तर तो एका कुठल्या जातीसाठी घेतलेला नाही आहे, तर मराठा, ओबीसीच्या अंतर्गतल्या जाती आणि इतर खुल्या प्रवर्गातल्या यांचं सामाजिक मागासलेपण, यांचं शैक्षणिक मागासलेपण आणि यांचं आर्थिक मागासलेपण हे तपासलं जाणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं, याचे काय परिणाम होतील? बघा, आता 1967ला जे सर्वेक्षण बी डी देशमुख कमिटीने 61 साली केलं होतं ते, त्यानंतर मंडल कमिशननी महाराष्ट्रात केलेलं 3 दिवसाचं सर्वेक्षण, यावर राज्य सरकार आता आरक्षणाचं राज्यात धोरण अवलंबतंय। आता एक मोठी घुसळण अशासाठी मी म्हणतोय की 50 आणि 40-70 वर्षापूर्वी केलेले सर्वेक्षण आणि त्या काळातली सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती आणि 2023ची स्थिती, याच्यामध्ये प्रचंड मोठा परिणाम आपल्याला वेगाने बदलून दिसतोय। त्यामुळं त्या पद्धतीचे जर निकष जर या प्रक्रियेमध्ये राबवले गेले तर त्याच्यातनं अनेक समाजावर अन्याय होणार आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने प्रतिनिधित्व तपासण्याचा पॅरामीटर आहे तो 100%वरून 50%वर आणलेला आहे आणि तो पॅरामीटर जर आज लावला तर ओबीसीतल्या प्रभावशाली जवळपास 60-70 जाती ज्या आहेत त्याच्यावर फार मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळं आयोगाने निकष निश्चित करताना विविध न्यायालयांनी दिलेले निर्णय सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक असं मला वाटतं। या सर्वेक्षणामुळं ओबीसीच्या अंतर्गतल्या ज्या जाती आहेत तर त्या अनेक जाती ज्या आहेत, ज्या प्रभावशाली म्हटल्या जातात, त्यांच्यावरती देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। हो, निश्चित परिणाम होईल आणि ह्याच्यामध्ये आयोगाने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आयोगाचे निकष काय असावे त्याच्यावर न्यायालय डायरेक्शन देत नाही, पण आयोगाने त्या निकषाच्या आधारावर अभ्यास करून जर एखादी शिफारस केली त्याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह करतं। त्याचं कारण जे आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोणी त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने प्रतिनिधित्व तपासण्याचा पॅरामीटर आहे तो 100%वरून 50%वर आणलेला आहे आणि तो पॅरामीटर जर आज लावला तर ओबीसीतल्या प्रभावशाली जवळपास 60-70 जाती ज्या आहेत त्याच्यावर फार मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळं आयोगाने निकष निश्चित करताना विविध न्यायालयांनी दिलेले निर्णय सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक असं मला वाटतं। कारण सर्व काही अवलंबून असेल ते निकष काय ठरवले जातात यावरती। या निकषांवरून बरेच जण आक्षेपी घेऊ शकतात, अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत देखील जाऊ शकतं, परंतु ते आपण पुढच्या काळावरती सोडून देऊ। मुद्दा असा आहे की जेव्हा आरक्षणाचं धोरण निश्चित करण्यात आलं त्यासाठीचे निकष त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 1967 साली, त्यानंतर मंडल आयोग जेव्हा लागू झाला तेव्हा 80 साली जे निकष ठरवण्यात आले ते निकष आजच्या घडीला लागू होऊ शकणार नाहीत, कारण फरक पडलेला आहे। काही जात समूह जे त्यावेळी मागे होते ते काळाच्या ओघामध्ये पुढे आलेले आहेत। बरं, हे पुढे येणं जसं सामाजिक आहे, जसं शैक्षणिक आहे, तसं आर्थिक देखील आहे। त्यावेळी त्या जात समूहांची जी आर्थिक परिस्थिती होती ती अर्थातच आज नाही, ती सुधारलेली आहे, हे कोणी मान्य करेल। शैक्षणिक जी परिस्थिती त्यावेळी होती ती आज नाही, ती आज सुधारलेली हे मान्य करेल। सामाजिक परिस्थिती जी आहे ती देखील जी त्यावेळी होती ती आज असणार नाही आहे। त्यामुळं अनेक जात समूह जे आहेत ते तेवढे मागास
न ठरण्याची शक्यता आहे, बरोबर. त्याचबरोबर या सर्वेक्षणामुळं ओबीसीच्या अंतर्गतल्या ज्या जाती आहेत तर त्या अनेक जाती ज्या आहेत ज्या प्रभावशाली म्हटल्या जातात त्यांच्यावरती देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. हो, निश्चित परिणाम होईल. आणि ह्याच्यामध्ये आयोगाने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आयोगाचे निकष काय असावेत याच्यावर न्यायालय डायरेक्शन देत नाही, पण आयोगाने त्या निकषाच्या आधारावर अभ्यास करून जर एखादी शिफारस केली त्याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह करतं. त्यामुळं ह्याच्यामध्ये एक धोरणात्मक निर्णय नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन आणि स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशन आणि ज्येष्ठ विधिज्ञ यांनी करणं आवश्यक आहे. कारण आत्तापर्यंत जाटचा जो निर्णय आला सर्वोच्च न्यायालयाचा तो सुद्धा अशा पद्धतीचा रामसिंग जजमेंटमध्ये आला. त्यामुळं त्यांनी 25 वर्षापूर्वीचं सामाजिक मागासलेपण जाट समूहाचं नाकारलं. तशी परिस्थिती आज जर मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये सगळ्या जातींचं जर सर्वेक्षण करायचा निर्णय झाला तर त्याचे मोठे राजकीय परिणामसुद्धा आपल्या राज्यामध्ये त्याला दिसून येतील. आणि त्याच्यातनं आत्ता 1-2% कुणाचे कमी करायला घेतले तर लोक आज एवढा गजब करतात. त्याच्यातनं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ याच्यामधनं होईल. बरोबर आहे. म्हणजे अगदी आणखी फोड करून जर सांगायचं झालं तर ओबीसीच्या अंतर्गत ज्या प्रभावशाली जाती म्हटल्या जातात आपण सरळ उल्लेख करायला हरकत नाही असं मला वाटतं. माळी समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, या समाजांकडे असलेली जमिनीची धारण क्षमता आणि इतर ओबीसी जातींकडे असलेली जमीन याच्यामध्ये फरक आहे. या समाजांमध्ये असलेलं शिक्षणाचं प्रमाण, या समाजांमध्ये असलेलं एकूण आर्थिक परिस्थिती आणि इतर ओबीसी जाती ज्या आहेत यांच्यामधलं जे काही प्रमाण आहे याच्यामध्ये फरक आहे. तर हे सर्वेक्षण व्यवस्थित निकषांच्या आधारे जर केलं गेलं तर ओबीसीच्या अंतर्गत काही जाती ज्या आहेत त्या जास्त मागास ठरतील. आताही VJNT वगैरे हा प्रकार आहे, मात्र त्या जास्त मागास ठरतील आणि त्यांना आरक्षणाचं प्रमाण हे वाढवून देण्याची मागणी पुढे येऊ शकते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकाच जातीच्या अंतर्गत कोण किती मागास आहे हे देखील याच्यामुळे समोर येऊ शकतं. आता याबाबत आता क्रिमिलियरची एक अट आहे, म्हणजे आर्थिक त्याचा जो काही स्तर आहे तो तपासण्याची, पण ती तेवढी परिणामकारक नाही हे आपण सगळे जाणतो. एकाच जातीमधल्या 2 व्यक्ती नक्की कोणत्या स्तरावरती आहेत, तो फक्त आर्थिक स्तर नाही आहे, तर एकाच जातीत जरी असले तरी त्यांची सामाजिक परिस्थिती, त्यांची शैक्षणिक परिस्थिती मात्र वेगळी आहे. तर हे सगळं देखील या सर्वेक्षणामधून समोर येऊ शकतं. नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. आपल्याकडे आरक्षण प्रक्रियेचा लाभ घेताना सर्वात गरीब आहे त्याचा चेहरा दाखवला जातो आणि फायदा घेताना मात्र तो 8 लाखवाला घेतो. आणि या धोरणाची अंमलबजावणी SC ST OBC सगळ्यांमध्ये अशाच प्रकारचा प्रॉब्लेम आहे. SC STला तर क्रिमिनल ही कन्सेप्टच लागू नये. त्यामुळं आरक्षणाचं जे मूलभूत धोरण घटनाकारांना अभिप्रेत होतं की समाज एका स्तरावर आणि एका लाईनमध्ये यावा. आता काय झालं, या अंमलबजावणीतल्या त्रुटीमुळं लाभार्थ्यांमध्ये अंतर्गत जो स्तर आहे त्याच्यामध्ये जे घटक गब्बर आहेत ते त्याचा लाभ घेतात आणि जे खरे वंचित आहे त्याला मिळत नाही आहे. त्यामुळं जाती अंतर्गत जे सामाजिक आणि शैक्षणिक स्तर आहे याचासुद्धा आयोगाने जर अभ्यास केला तर खऱ्या वंचितांना आरक्षण आणि इतर जे अनुज्ञेय लाभ देण्यासाठी आयोगाने तशा प्रकारची शिफारस जाती अंतर्गत केली तर त्याचा फार मोठा फायदा समाजामध्ये होईल. शेवटचा प्रश्न आता, हे मराठा समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागू होईल, कारण आपण स्पष्ट बोलतो आहोत पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची परिस्थिती सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आणि मराठवाड्यातल्या मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती, विदर्भातल्या मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती, उत्तर महाराष्ट्रातल्या ही वेगवेगळी आहे, बरोबर. तर या सर्वेक्षणातून हेही समोर येईल. म्हणजे आत्ता जे सरसकट म्हटलं जातं की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही आहे, तर या सर्वेक्षणातून असंही समोर येईल की काही भागामध्ये तो खरंच सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. कारण जरी एकाच समाज घटकातून जरी लोक येत असले तरी त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांची पार्श्वभूमी, त्यांच्या मागच्या काही पिढ्यांमधले असलेले सोयरिकीचे संबंध, असे अनेक घटक जे आहेत ते समोर येऊ शकतात. नाही, मुळात कसं आहे, आता सामाजिक मागासलेपणामध्ये कालानुरूप बदल होणं आवश्यक आहे. पूर्वी काय होतं की अंधश्रद्धा वगैरे वगैरे पार्ट होते. आता विधी साक्षरता आली, तंत्रज्ञानाकडे आपण चाललो आहे जग. मग विधी साक्षरतेमध्ये मराठा समाजाचं स्टेटस काय आहे तर त्याची प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या स्तरावर फसवणूक झाली. जमिनीची धारण क्षमता मराठ्यांची जी काही 30% होती ती डायरेक्ट 3%वर आलेली आहे. आर्थिक बाबतीमध्ये मराठा समाज इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्रात 30% त्याचं ऑक्युपेशन होतं सगळीकडे, ते जवळपास 3-4%वर आलेलं आहे. त्यामुळे ही जी कारणं आहेत ही सुद्धा
एकदा आर्थिक शैक्षणिक मागासलेपण आलं की ॲटोमॅटिक सामाजिक मागासलेपण त्याला जोडून येतं आणि मग त्या गोष्टीसाठी आता नव्या संशोधनामध्ये जी संशोधन पद्धती देशभर आणि जगामध्ये वापरली जाते अशा पद्धतीची, तेवढी काटेकोर संशोधन पद्धत जर सगळ्या पद्धतीने अवलंबली तर महाराष्ट्राला एक चांगला देशाला दिशा देता येईल आणि तशा प्रकारचं काम हे आयोगाकडनं निष्पक्ष पद्धतीने आम्हाला अपेक्षित आहे. निष्पक्ष पद्धतीनं अपेक्षित आहे. असं सर्वेक्षण याच्या आधी देशभरामध्ये झालेलं नाही. जातनिहाय जनगणना बिहार राज्यांनी जरी करून घेतलेली असली तरी ती जातनिहाय जनगणना आहे. हे सर्वेक्षण असणार आहे आणि हे संपूर्ण राज्याचं नसणार आहे. तर आपण जसं म्हटलं मराठा, ओबीसीच्या अंतर्गतल्या जाती आणि इतर खुल्या प्रवर्गातल्या, आणि यामुळं आरक्षणाची पुनर्रचना होऊ शकते आणि जे खरंच या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत, ज्यांना खरंच गरज आहे आरक्षणाची, त्यांच्यापर्यंत आरक्षण पोचण्याची शक्यता आपण म्हणतोय ती वाढू शकते. अर्थात यासाठीचे निकष ठरवताना आणि त्यांची अंमलबजावणी करताना निष्पक्ष पद्धतीनं होणं गरजेचं आहे आणि अर्थातच या आयोगाला आवश्यक तो निधी, आवश्यक ते सहकार्य राज्य सरकारकडून दिलं जाणं अपेक्षित आहे. यातून राज्य सरकार एक त्यांचं राजकारण ही साधू पाहण्याची शक्यता आहे की जो काय निर्णय तो आयोगाने घेतला, आम्ही काय करू असंही राज्य सरकार म्हणू शकतं. कसं आहे, आयोगाची शिफारस ही राज्य सरकारवर ऑर्डिनरी बंधनकारक असते आणि राज्य शासनाला जर तसं वाटलं तर त्याचं लेखी मत नोंदवून ते जे लेखी मत आहे ते पुन्हा आयोगाकडे पाठवून त्याच्यामध्ये शासन दुरुस्त करू शकतं. आयोगाची 100% जरी शिफारस काही जरी असली तरी राज्य सरकार काही पातळीवर त्याच्यावर हस्तक्षेप करू शकतं. तर हा जो काही महाराष्ट्रातल्या मागासवर्ग आयोगाने निर्णय घेतलेला आहे सर्वेक्षणाचा, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा, हा मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाची पुनर्रचना करणारा ठरू शकतो आणि यातून एक मोठी घुसळण महाराष्ट्रामध्ये सर्वच समाजांमध्ये आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळू शकते. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.